नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय जोहार. तर आज आहे आमचे 7 दिवसाचे गणपती बाप्पाचा विसर्जन. चला तर तुम्हाला पण मी आज आमचे गणपती बाप्पाचा विसर्जन दाखवा. तर मी पण लहान दुपारच्या अंग धरून वेट वेट तयारी केलो ना, निघालो गणपती बाप्पाचे मखराकड. मी पण तयारीच करून ना निघतच होतो. नांगत होतो काय ताईस दरवाजाच बसून ना मेहंदी काढायला लागेल होती ना. पोरींचा कसा काय मेहंदी काढल्याशिवाय ते पोरींचा हात बेस दिसत नाही. पोरींचा कसा कसं गणपतीला लेट तयारी करून यायचा ना, फक्त नाचावी शिवरायचा बस. पोसांना कसं जरा पुढेच जायला लागायचं. तसं थोडंफार काम राहत ना तर करून लागायला लागत, त्याच्यासाठी पुढेच जायला लागत. मखरात आलो ना नांगत होता आपलं भाई लोक सगळं प्रसाद कापायला गेलो होता. तुम्हाला सांगा ना का पोसांना अशी मखरात कामार आहे, त्याच्यासाठी जरा पुढेच यायला लागत. मग मी हो बसलो प्रसाद कापायला. प्रसाद कापायला ना का खाया हो फार भेटणार, त्याच्यासाठी मी हो लहान प्रसाद कापाय बसलो. प्रसाद कापला तसा मस्त मग गाडी सजवाय घेतला ना, मग गाडी हो मस्त सजवली. यो आमचे वाघरालपाटचा राजा ना. आमचे राजांचे 7 दिवस कसे झाले ते पण समजले नाही ना. आमचे आज राजांचा विसर्जन आहे ना. आमचे गणपती बाप्पाचे विसर्जनाच्या दिवशी म्हणजे सगळे माणसांचे मनात दुःखच असा. मग निघाला आमचा पण गणपती बाप्पा विसर्जनला. थांबा तुम्हाला पण आमचे गणपती बाप्पाचा चमत्कार दाखवा. तुम्ही पण नांगेलीच बघा गणपती बाप्पाचे पहाचे उंदीर मामा रह असा, पण तुम्हाला मी आज खरांचा उंदीर मामा दाखवा. येऊन ना का आमचा उंदीर मामा गणपतीच्या जोडीला तो पण विसर्जनला चालला. आमचे सगळ्यांसाठी यो गणपती बाप्पाचा फार मोठा चमत्कार आम्हाला वाटला. मग निघाला आमचा पण गणपती बाप्पा विसर्जनला वाजत गाजत. आम्हाला दोघांना बंटीशी नाचता नाही तर आम्हाला दोघांना हो या काम दिलेल. शेवटची पाली 3 तास सतत नाचूच पोहोचलो तल्यावर विसर्जनला.